मिलिंद पप्पांसाठी म्हापशात गोव्यातनं कपडे घेऊन येलो आम्हाला. पप्पांका बरेच दिवस होय होते तर कुठचे कपडे असत ना ते बघूया आता. पप्पांका एक्साइटमेंट जास्त होती त्याची रिक्षावरती पप्पांका होय होते. पप्पाच्या दिवसांदिवस एक एक चॉईस बदलत चाललेली आहे. तर 400 रुपयात दोन म्हणजे 100 रुपये एक. सॉरी 200 रुपये एक. कळताय कडे त्याचे पैसे देते हा डायरेक्ट यावर मिलिंद हे मिलिंद डायरेक्ट यावर मग वाचन ह्या बघा बॉन्डिंग बघा. आता काय मग आमच्या कधी पैसे देणार ना. कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. म्हणजे आज आपल्यासोबत आना असा आणि त्याचा मुलगा मिलिंद असा आणि आम्ही घराकडे नाही आहो कुडामध्ये इलेले असो कारण तेजस भाई नवीन फोन घेता म्हणजे घेतले ना ऑलरेडी आणि इकडे फोटोशूट चालू असा. आता कुठचं घेतलं ना त्याच्याकडनं जाणून घ्या. त्याच्यात कुठचं घेतलं iPhone 17 अनबॉक्सिंग वगैरे झालेलं असं खूप लाईट वेट असं एकदम मस्त iPhone 17 आणि आपला विश्वासाचा आणि हक्काचा दुकान म्हणजे विजयलक्ष्मी मोबाईल शॉपिंग. आम्ही आता म्हणजे माझं पण झालो बाबूचं पण झालो आमच्या घरात सगळ्यांचे आम्ही आयफोन पण इकडेच घेतलो आणि त्याच्यात पण इकडेच सजेस्ट केलं घेऊ. सर्विस तर बेस्ट असा काही विषयच नाही आणि याची क्वालिटी वगैरे कशी दिसता बघा व्हिडिओची. आयफोन घेतले ना व्हिडिओचा पहिला असता बेस्ट असा अशी आहे बघा वाईड अँगलवरती अशी असा बाकी अशी एक नंबर आहे भारी वाटतं रे. रिझोल्युशन सेट केले नाही येतात मधला 4K 60 FPS आता ओके हा होय रे वाईड अँगल स्मूथ आहे एकदम जबरदस्त चालू आहे ना भारी वाटतं बेस्ट असता. बाकी हळूहळू यूज केल्यानंतर तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्ही आता सगळं वेटिंगवरती असतो. आम्ही आता पार्टीची वाट बघतो. काय होईल पार्टी आहे ना म्हणजे iPhone 17 म्हणजे आता तुमका प्राईसचं काय आता मी सांगणार नाही तुम्ही स्वतःच सर्च करून बघा. तुम्हाला सांगूची गरज नाही वेगळी लेटेस्ट व्हर्जन असा. तर त्याच्याच अचानक डिसाईड करूचं कारण काय मोबाईल घेऊचं कारण म्हणजे सांगूची गरज नाही जुनं मोबाईल आहे काय त्याच्यावर काय शब्द एक्सप्लेनेशनची काही गरज नाही. चालू चालतं असो ॲट युअर ओन रिस्क. व्यवस्थित पॅक पॅकिंग बघ पॅकिंग केल्यानंतर कोणी सांगू शकतं की बाबा फुटलं विटलं नाही एक नंबर. हयतो किती घेतलेलं काहीतरी 43 वगैरे. किती वर्ष काढलं 2-2.5 वर्ष 2-2.5 वर्ष. इसरा नको जुने फोन नाही ठेवतोय असंच ठेवतोय मिलिंद भाई ठीक ठीक बारीक सारीक छोटा मोठा थोडासा काम राहिलेला असा बाकीचा ऑलमोस्ट सगळ्यात डन झालेला असा खूप फास्टमध्ये एकदम. त्यांच्यासोबतच आपण परत घराकडे निघायचा. व्हिडिओ हात दाखव. शाळा झाल्यानंतरचे मित्र असू दे शाळेपासून एकत्र असणार आहे. आता तो एक तिकडे असा एक गोव्याक असा सगळ्यांना आता जागे करतात ट्रेनमध्ये असं म्हणजे सगळ्या आटपेपर्यंत बरंच टाईम झालो आणि आत्ता आपण जस्ट बाहेर पडलो सगळेजण. आना भाई पण इकडे असा आना पण आता घरात जातो आणि आम्ही पण आता घरात चाललो. हे घरात जाऊया ना घरात आहे ते काय आता आज ते ह्याच्यात असते ते आज एकदम ह्याच्यावरती असत वरती. आता जाऊया गावाचे नाही तेजसची मोठी गाडी दिसणार नाही कशी आज अरे ना ते ना त्या चालू असतं उशिरापर्यंत सकाळपर्यंत सर्व्हिसच अशी आहे 24 तास. वेलनेस म्हणजे विजयलक्ष्मी मोबाईल शॉपिंग करेक्ट आपला कुडामधील गव्हर्नमेंट हॉस्पिटल असा ना त्याच्या करेक्ट समोर असा या साईडला गव्हर्नमेंट हॉस्पिटल असा आणि करेक्ट अपोजिट साईडला इकडे आशीर्वाद अवेन्यू असा याच्यामध्ये असा. पुढे गेलात की सेकंड शॉप असा राईट साईडला करेक्ट. तर आता काय नाही आता काय करतं ते बघूया आणि यांच्यासोबतच आपण घरात जाऊन निघूया. आमच्या घराकडे जाऊचा टाईमवरती चल हा ना नमस्कार धन्यवाद मंडळ आभारी आहे.
चला असं तुमचा सपोर्ट राहू दे. आणि खूप दिवसानंतर दिसता, आम्हीच खूप दिवसानंतर भेटलो. चल डे आपण चाललो घराकडे. बाबू आणि जरा मित्रांसोबत टाइम स्पेंड करत आणि येत आले, तर बाबूक सोडतले आणून आम्ही चालतो मिलिंद आणि मी. चला चला बाय बाय. हो चला चल काय ना पण चल. इलो मंडे घराकडे 9:54 झाली खरी घराकडे येईपर्यंत. काय करताय? असं टाइमपास. मोबाईल चालू आहे, टीव्ही चालू आहे. आज मोबाईलात असा टीव्ही द्या काय चालू आहे. सिरियल चालू आहे. बाबू काय आम्ही सांगलं? भेल. हा भेल. साधी भेल का चायनीज भेल? चायनीज भेल चायनीज भेल आणल्या. होय बाबू त्याच्याच बरोबर येतो योग नाही. घेऊन येतो लो. मग ये आण ते मी सांगलोय आण म्हणून. चावी ठेवूया जागेवरती. फ्लॅश चालू आहे मंडई आणि दिसत नाही हे बघा. बाबू ठेवूया सगळं साहित्य. शिरोचं आणलं का किती सामान आहे ना फ्रीजवरती. तेव्हा ह्या खाता शिरो फक्त ओनली ह्याच आणि कायच नाही खाना एवढाच. गाडीवर नाही लो मंडई. कपडे आणि पटापट जाऊया आणि चेंज करूया. बाबू आता थोड्या वेळानंतर येत आणि मिलिंद गोव्यावरनं पप्पांसाठी काहीतरी घेऊन येलो. आता आपण तुमका थोड्या वेळानंतर दाखवते. बाबू घेऊन ये. बाबू आता मित्रांसोबत येतलो. पटापट तोपर्यंत कपडे वगैरे चेंज करून घेऊया. चला मंडळी आमचे कपडे तर चेंज करून झाले. बाबूची वाट बघितलो, बघून बघून कंटाळलो. आता कुठच्या हॉटेलात गेले काय माहिती, काय करू, पार्टी करू. तर म्हटलं आम्ही इकडे तुमका जसं की बोललेलं आहे मिलिंद पप्पांसाठी म्हापशातनं गोव्यातनं कपडे घेऊन येलो आम्हाला. पप्पांका बरेच दिवस होय होते, तर कुठचे कपडे असत ना ते बघूया आता. पप्पांका एक्साइटमेंट जास्त होती त्याची. रिक्षावरती पप्पांका होय होते. पप्पाचे दिवसेंदिवस एक एक चॉईस बदलत चाललेली आहे. अशा प्रकारे असत. पप्पा कॉटनचे कॉटनच्या. कोणी आणलेली कोणची बघलेलं असे जाऊ होते. म्हणजे गरमीत तर एकदम मस्त आहे बघा. एकदम प्युअर कॉटन आहे आणि कशी वाटतात मस्त तसे. पण हे काय अंगार मास आहे घालून गेला तर. पण ते फिटिंग करायची मस्त. बारीक माणसांका बरी नाही दिसायची. थोडा जाड माणसाकच बरी वाटते ना. असे घोळ लांब लचक पीठ लावा नाही तर माती लावा जाते रे तशी घालून बघू ना. घातलं पण फिटिंग करू फिटिंग करू अति फिट पण ते ह्याचा बरी आहेत ते कसा गरमीत. आमका म्हणजे भाऊकच मिळाक नाही. मी होते खालच्या घराकडे. बाबू इलो बोललो कुडाक जाऊचा त्याच्याच फोन घेता. अरे तिकडेच गेलो मग ह्या राहुलाच. बरी आहेत बरी आहे. असे ना हलके साडी आहे कॉटन. तुझ्या साडीवर खडे येईल ती आता मध्ये टी शर्ट सोडू. डायरेक्ट टॉपिक चेंज. कापड किंमत सांगू काय सांगेल. किती रुपये? म्हणजे माका मित्राक मी विचारले तर मित्रांनी सांगितले 300 रुपये. हा पण आता भाच्याकडे मी पैसे दिलोय तर 400 रुपयात दोन म्हणजे 100 रुपये एक. सॉरी 200 रुपये एक म्हणजे 400 रुपये जोडी आणि मित्रांनो तुमका सांगेन 300 300 रुपये एक. तर आता हे ऍक्च्युअली सांगलं तर 200 रुपयात एक शर्ट. गाड्याचा येण्याचा खर्च 100 रुपये. पळताय खडे. त्याचे पैसे देते ना बाई. हा डायरेक्ट यावर मिलिंद. हे मिलिंद डायरेक्ट यावर. पप्पा डायरेक्ट यावर करतात. यावरच तसं झालेलं असतं. 300 दिलं 100 देऊचे रे. होते. वा मामा भाच्यांचा ह्या बघा बॉन्डिंग बघा. आता काय मामा मग मत आमच्या कधी पैसे देणार ना. हो हो पैसे तर काय 300 दिलेलं आहे. त्यांना सांगितलं फोन करून 150 रुपये 400 रुपये जोडी म्हणून ते का म्हणलं येताना घेऊन ये तुझे 100 रुपये देते मी दिले आता ना. आई सांगता आमचे मत आमच्या व्यवहाराक लागलेले गावत नाही कसे. ते पाहुण्याचे भाच्याचे देऊ आमचे दिलेले रिटर्न येणार ना. माझ्याच अर्थ होतं. आता सांगता अनुसार घेऊनच येते ना मी. बाबू काय बोललो खाईलय पडलं. 11 वाजले बाबू घ्यायचं. आम्ही जाऊया जेवण बाहेर घेतो. आता जाऊया तसं वाढू घेऊया येतो लो. काय हा? माशात आणि आणि काय नाही. चिकन तोंडात. दुपारचा संपला. तोंडाक काय माशेच. 11 आले. असं फ्रीज मध्ये जा वाईट चल. मी दोस्त बाकी सगळं घेऊन येतो. दाखव देऊया तुझ्याशिवाय कोण करू शकणार. तू करतो तर मस्त करतो. चण्याच्या झाडावर ती पेलाच नाही. आता संपेल तले. चण्याच्या झाडावर ती पेलाच नाही मी सांगतोय. टाक नाही दह्याचं पॅकेट आवायचं काय काय माहिती मस्त काकडी आणि मग दही- मग मागं ठेवून ठेवायचं. बाकी सगळं करते. पाण्यात घालून खाऊ.
आज पाणी भरूचा काम नकाच करूचा लागतं रे नाही तर मिलिंद आज मिलिंदवर येते पाणी भरूची तापट ठेवलंय चल चला बाबू चला, येतो आपलं आता येऊन जेवता का काय माहिती हे आता परत शिलाई नाही म्हणलं खाऊ तरी येतं ना मला- त्याच्यामुळे जेवचं नाही नाही म्हणलं हे पाचशात पडतं ती शर्ट